संपूर्ण देशभर रक्षाबंधनाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय। छत्रपती संभाजीनगरच्या भाजप कार्यालयामध्ये सुद्धा हा रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला जातोय। आपण बघू शकता की या सगळ्या लाडक्या बहिणींची इथं रक्षाबंधन साजरा करण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे। राज्याचे मंत्री अतुल सावे आणि त्याचबरोबर माजी मंत्री भागवत कराड हे दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या दोघांनाही राख्या बांधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात बहिणींची गर्दी झालेली आहे। त्यांचे हात राख्यांनी भरून गेलेले आहेत। इतकी मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आपण हा अतुल सावे साहेबांचा हात बघू शकता, इतका मोठा हात हा राख्यांनी भरलेला पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला हे भागवत कराड साहेब आहेत, त्यांचा सुद्धा हात आपण बघू शकता की सगळा हात राख्यांनी भरलेला आहे आणि एक वेगळा उत्सव या ठिकाणी सुरू आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा आहे। आपण अतुल सावे यांच्याशी बोलणार आहोत। सावे साहेब, काय सांगाल? लाडक्या बहिणींची तुफान गर्दी आहे। आज रक्षाबंधन आहे आणि ह्या सगळ्या माझ्या भगिनी आमच्या माध्यमातून आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांना या राखीचा संदेश पाठवत आहेत आणि देवाभाऊंनी ज्या पद्धतीने महिला सक्षमीकरण या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे त्याच्यामुळेच आज एवढ्या मोठ्या संख्येने या सगळ्या देवाभाऊंच्या लाडक्या भगिनी आमच्या माध्यमातून त्यांना राखी बांधतायत। भागवत कराड यांच्या भगिनी उज्ज्वला दहिपळे या अतुल सावे यांना राखी बांधतायत। तर काय सांगाल, वेगळा उत्साह आहे यावर्षी रक्षाबंधनामध्ये बहिणींच्या मनांमध्ये? आज हा जो राखी पौर्णिमेचा सण आहे त्या निमित्तानं आम्ही आमच्या सर्व बांधवांना त्यांचं आयुष्य हे निरोगी आणि उदंड लाभो अशी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। इकडे भागवत कराड साहेब सुद्धा आहेत। कराड साहेब, काय सांगाल? एक मोठा सन्मान राज्य सरकारने यावर्षी लाडक्या बहिणींना मिळवून दिला, त्याचा हा सगळा परिणाम आज हिंदू समाजामधील सर्वात मोठा सण राखी पौर्णिमा। बहीण भावाचं अतूट नातं आहे आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना माननीय मुख्यमंत्री देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये जी सुरू केली, देवाभाऊ असतील, माननीय शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा पवार असतील, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील भगिनी अत्यंत आनंदी आहेत आणि राखी पौर्णिमेच्या निमित्तानं त्या भाजपा कार्यालयामध्ये आलेल्या आहेत आणि त्या आम्हाला राखी बांधतायत। या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की या भगिनींना आम्ही एक सुख समृद्धी मिळू दे असं आम्ही प्रार्थना करतो। लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे परिणाम दिसायला लागलेत। लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळं माननीय देवाभाऊ असतील, शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा असतील यांच्या नेतृत्वात सरकार तर आलंच आहे, पण हे सरकारच्या नेतृत्वामध्ये अत्यंत चांगलं काम चालू आहे आणि त्याचे परिणाम दिसत आहेत। साहेब, गिफ्ट काय लाडक्या बहिणींना? त्यांचं सक्षमीकरण आणि सुरक्षा हेच आमचं ध्येय। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिले, लाडक्या बहिणींनी सुद्धा तुम्हाला भरभरून दिलं, आता त्यांना ते 2100 रुपयाची अपेक्षा आहे। आम्ही 1500 कमिट केलेले आहेत, ते 1500चं आम्ही प्रोव्हिजनही करून ठेवलं आहे आणि नक्कीच 1500 दरम्यान देऊ। बाकीचा जसं आहे जसं मार्च नंतर आमचं परत एकदा बजेटचं हे येईल त्यावेळेस आम्ही नक्कीच त्याच्यात विचार करू। तर अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी जमलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून रक्षाबंधन सुरू आहे। अतुल सावे आणि भागवत कराड यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राखी बांधली जाते आणि एक वेगळा जल्लोष रक्षाबंधनाचा पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।